हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. आणि आम्ही आलेलो आहे दुकानात. आहे ना बाळा? नाही कुठं आलो आपण? याला बघायचं मोबाईल, त्यामुळे चाललंय जे फोन चाललं बघ, फोन चाललं बघ, रडणं चाललंय. बोल ना. अंशुबाई गेलेली शाळेत. त्याच्या पप्पांनी आम्हाला आत्ताच सोडलंय दुकानात. मला आता थोडासा आवाज नाही व्हिडिओ काढून घ्यावा, कारण हे झाड दिसत आहेत का तुम्हाला? सगळं उजेड दिसत असून थोडंसं आहे का ते बाबा तिथं लाकूड तोडतायत, तिथं ना ते झाड पाडतायत बघा. त्याचा पूर्ण मशीनचा आवाज येतो, ते मशीननं कापतायत ना, त्यामुळे ते मशीनचा आवाज येतोय. असं नाही करू, त्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओच नाही घेतला. खूपच आवाज होता, खूपच ते जवळच होता, खूप आवाज येत होता. अरे असं नाही करायचं. थांबा 2 मिनिटं, मी अगोदर याला शांत करते आणि मग तुम्हाला भेटते. पण काय खातोय तू? काय ते? पुंगे. खाते नाही म्हणायचं, खातो म्हणायचं. मग काय म्हणायचं? वाजू नको ते पुढा, आवाज करू नको त्याचा. खायचं का? फोडून देऊ का? फुटत नाही रे मला. आता कात्री नाही ना आपल्याकडे, तर असंच फोडावं लागतं. घरून लाडू आणलेले, ते लाडू त्याला खायचे नाही आणि असे बोंगे हे खातो. यानं पोट भरतं का? भरतं का पोट? मग का बरं नाही खात तू? खाते, खातेच ना. आता कोणाचा बर्थडे आहे रे? तुझा 2 दिवसानं देवांचा वाढदिवस आलेला आहे, पण अजून काहीच तयारी नाही देवांशला. आणि काय वाढदिवस घरच्या घरीच करायचा आहे, काही एवढं हे करायचं नाही, कारण देवांच्या वाढदिवसाला कोणीच नाही येणार आहे ना. देवांश त्याच्या आत्या म्हणल्या आम्ही पण नाही येणार, तिघी पण येणार नाही. मामाचं पण काही खरं नाही, येतो का नाही काय माहिती. तर घरच्या घरीच वाढदिवस करायचा आहे, त्यामुळं एवढं काही नाही. फक्त देवांशला ड्रेस वगैरे आणून केक आणायचा घरीच, एवढंच. हे दुसरं काही जास्त नाही करायचं आहे, कारण म्हणलं होतं जर सगळे आले तर बघू म्हणलं, करू थोडासा. कोणीच नाही येणार, त्यामुळं घरच्या घरीच. आम्ही इन किती माणसं आहे आम्ही? 6 जण, त्यात पण हे 2 छोटाले, तर काय करता 6 जणातच. म्हणलं जाऊ द्या, बघू काहीतरी करू. थोडंसं देवांशला आवडणं असं करू काहीतरी, आहे ना देवांश? पण आता वाढदिवस करून पण काही फायदा नाही एवढा, का काही समजत पण नाही अजून. जेव्हा कळायला लागन तेव्हा त्यांचा आनंद असतो का आपण कोणती गोष्ट त्यांच्यासाठी केली त्यांना ती समजली, त्यात त्यांचा आनंद असतो जास्त समजायला लागल्यावर. त्यामुळं आता काही एवढं हे नाही. आता कसं अंशिकाला समजायला लागलं वाढदिवस, समजा तिच्या वाढदिवसाला काही हे करायचं ते नाही करायचं, तिला समजतं, ती सांगते का मग मी वाढदिवसाला असं कर तसं कर. असं आहे याला. अजून ह्या वर्षी याला काही समजत नाही, पुढच्या 4थ्या वर्षी याला छान समजायला लागेल, तेव्हा करू याचा वाढदिवस पण छान, आहे का नाही रे? हां, असा प्रॉब्लेम आहे बघा, कोणीच नाही येणार, त्यामुळं वाढदिवसाचं काही जास्त हे नाही केलं. आज मला खूप लेट चालतं उठायला, मला 7 वाजले होते उठायला, त्यामुळं घरी पण काहीच आवडून मिळाली. आईंची पण चिडचिड होत होती, कारण सगळंच त्यांच्या एकटीवर पडतं ना सगळं काम. असा प्रॉब्लेम झाला बघा, मला आज खूप लेट चालतं उठायला. आणि मी लेट उठून पण आवरलं असतं थोडं फार, काय ना स्वयंपाक वगैरे येते मी करून, पण हा देवांश ना सकाळीच उठून बसला. 7:15 वाजेला हा उठलेला होता, आहे ना रे? त्याला काय झालं तर काय माहिती, 7:15 वाजताच हा उठून बसला. मला आंघोळ करायची म्हणे, पहिलं उठला, ब्रश केलं, आंघोळ केली, है ना, चहा पिला, फ्रेश झाला मस्त.
खेळला तो. त्यानंतर लगेच मग अंशिका उठली. अंशिकाचं आवरलं तर अंशिकाचे पप्पा म्हणे चल म्हणे तुला सोडून येतो दुकानात, मला जायचं आहे लवकर. असा प्रॉब्लेम झाला. त्यांना पण लवकरच जायचं होतं. आज काहीच नाही केलं, नाश्ता नाही, स्वयंपाक नाही. ग्लासात पाणी देऊ. आणि आमचा असा प्रॉब्लेम आहे ना, आम्ही 2 वर्षाचे झालो पण आम्हाला ना काही काही शब्द अजून स्पष्ट बोलताच येत नाही. ग्लासला काय म्हणतो तू? ते काय आहे? दिल्लाश आहे ना? काय मग मला उघडा ना बॉटल. 2 मिनिटं मी बॉटल उघडते. देवांशची काय रे, देवांश काही पण आणतो. याला बॉटल आणलेली असून याला ग्लासनं पाणी प्यायचं. आणि जेव्हा बॉटल नव्हती का तेव्हा बॉटलसाठी रडायचा ना, आता बॉटल आणली तर ग्लासनं पाणी प्यायचं. असा प्रॉब्लेम आहे बघा आमचा. काय करावं ना मला तेच समजत नाही या मुलांचं. आणि बड्डे करायचा पण आता केकला पैसे दिलेत बाबांनी. बाबा म्हणे माझ्याकडून केक आणा. काही नाही, आता देवांशला फक्त ड्रेस आणायचा. ड्रेस पण नाही आणायचा देवांशला, आहे ना? नाही आणायचा ना देवांशला ड्रेस आणायचा. पण अंशिका म्हणती, मी म्हणलं तुला आता नाही घ्यायचा ड्रेस, तुला आता सण आले. सण मी काय सौतेली का म्हणे, मला का बरं ड्रेस नाही घ्यायचा असं बोलती पोरगी. आता काय म्हणू तिला? काळजी घ्या. लाडू खायचा आहे आता. पेढा पण आणला तुला. आमचा हितेन दादा आला काल, त्यानं पेढे आणलेले आम्हाला. पेढा दाखव. पेढा पेढा असे पेढे मिळतात राजूरला. खा ना. माझ्या अंशूला खूप आवडतो, याला नाही आवडत जास्त. हा पण खातो पण जास्त नाही आवडत याला. अंशूला खूप आवडतं. तर चला आता मी ना तुम्हाला अंशिका आल्यानंतर भेटते. पण नाही सांगता येत दुपारून काही. थोडासा आवाज पण असू शकतो व्हिडिओमध्ये, कारण हे झाड वगैरे तोडायला ना ते माणसं येतील आता, तर ते आवाजच असतो. तरी पण मी प्रयत्न करन. ते थांबले का व्हिडिओ घेईन. हो, लाईक करा, शेअर करा आणि पटापट सबस्क्राईब करा म्हणा. लवकर लवकर मन. बरं, काळजी घ्या. गुड डे. तर चला मी भेटते तुम्हाला अंशिका आल्यानंतर. इकडं ते अंश पण झोपी गेलाय. बोर व्हायलंय आता. आता अंशिका येईन शाळेतून. 12 वाजता शाळा सुटते तिची. देवांचं झोपलं. खूप बोर व्हायला लागलं मला. झोप यायला लागली मला बसून बसून. त्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. ते काम चालू झालेलं आहे, ते आवाज होईल, त्यामुळे म्हणलं थोडंसं घेऊन टाकावं. आता अंशू आल्यावर थोडंसं घेईल. झोपलाय त्यामुळे एकदम शांत शांत आहे. देवांशी नागाव. चहा पिल्याशिवाय झोपत नाही. चहाची खूप सवय लागली आहे देवांशला. काय करावं. अगोदर छान दूध घ्यायचा तो, पण आता दूध नकोच म्हणतो. तरी पण मी त्याला ना काहीतरी रंग यायपुरता चहा टाकते, बाकी दूधच टाकत असते. असं थोडंसं त्याला उल्लू बनवून द्यावं लागतं. नाहीतर त्याला जर का समजलं का हिनं दूध टाकलं तर बघतो अगोदर येऊन काय देते, चहा देते का दूध देते. पण इथं आल्यावर पितोच चहा. चहा पिल्याशिवाय अजिबात सकाळी झोपत नाही तो. इथं झोप यायला लागली आता. अंशुबाई येईन. आज मी डब्बा पण नाही आणला. मी अंशिका बाबा घेऊन येते बहुतेक तिला, नाहीतर आज हितेन घरी आहे, हितेनच घेऊन येते. त्यांच्यासोबत पाठवते लाईट डब्बा. अंगावर लिहित होता पेनानं. अभ्यास करतो म्हणे मी अंगावर. सध्या अंशी मेहंदीचा कोण सापडला त्याला सगळ्या अंगाला मेहंदी लावून घेतली. मला पण लावत होतं. मेहंदी काढतो म्हणे मी. असा मुलगा आहे. चला मी तुम्हाला भेटते अंशिका आल्यावर. तू आली शाळेतून. आज काय शिकवलं तुला शाळेत? काय शिकवलं ग?
तिथे चालू आहे बघा पोंगे खाणं. पोंगे गुतवती आहे बोटात. बाबा आलेले तिला घेऊन. ह्या बघा. अरे ते कार्पेट ये इकडं, चल लवकर. काय शिकवलं आज शाळेत? तू शाळेचा ड्रेस नाही बदलला? बदलायचा ना? उद्या ड्रेसला सुट्टी आहे ना? खाऊन घे आधी, खाऊन घे मग बोल. खाऊन घे तोंडातलं मग बोल. आजचा व्हिडिओ इतकाच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा व्हिडिओला. सबस्क्राईब करा सगळ्यांनी. टाटा. आम्ही भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.